नमस्कार, मैं हूं शेख मुहसिन। आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। कल जिस तरीके के जो शहर के अंदर जो वारदात हुई थी किडनैपिंग की, उसको लेकर मैं आज पूरी अपडेट के साथ आपके सामने आया हूं। पूरी सिटी चौक पुलिस स्टेशन की पीआई मैडम, परदेसी मैडम, इन्होंने पूरा जो है तो किडनैपिंग का खुलासा किया है। शहर में जो जिस तरीके के जो फिल्मी स्टाइल में किडनैपिंग हुई थी, वो आरोपी को जो है पुलिस स्टेशन में जो है तो लाया गया है और उनकी गिरफ्तारी हो चुकी है और उनके खिलाफ जो है मामला दर्ज किया गया है। फिल्मी स्टाईल मध्ये स्विफ्ट कार मध्ये त्याचं अपहरण करण्यात आलं। 4-5 अशी माहिती मिळाली की 4-5 लोक होते, त्यांनी त्याला मारहाण केली, किडनॅपिंग सुद्धा केली। काय माहिती मिळाली आपल्याला? बरोबर आहे। ते काल दुपारी 12-12:30च्या आसपास एका नागरिकाने आम्हाला येऊन सांगितलं होतं की त्या किल्ले आर्कच्या भागातून तो काम करत असताना एक पांढऱ्या गाडीमध्ये कोणाला तरी बळजबरीने 4-5 लोकांनी बसवून नेलं। तिथे त्यांच्यापैकी एकाचा कोणाचा तरी मोबाईल पडला होता, त्यांनी तो मोबाईल वगैरे आमच्याकडे आणून दिला आणि तशी माहिती मिळाली, घटना हे वाटल्यामुळे आम्ही तत्काळ आमचे जे वरिष्ठ अधिकारी त्यांना माहिती दिली, पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, सगळीकडची नाकाबंदी वगैरे लावली आणि मी आमचे एसीपी शिंदे साहेब असे आम्ही तत्काळ घटनास्थळावर गेलो आणि तिथं विचारपूस केली तर ती घटना सत्य असल्याचं तिथलच्या सीसीटीव्ही फुटेज मुळे आम्हाला लगेच निदर्शनास आलं। मग आम्ही तिथून तपासाचे चक्र सुरू केले। आमचे माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी क्राईम ब्रँचचे सगळे अधिकारी कर्मचारी सगळेच त्या कामाला लावले। त्यामुळे पूर्ण शहरामध्ये शोधाशोध सुरू झाली। घटनेचं गांभीर्य पाहून सरांनी पण सगळाच फोर्स लावला आणि त्यामधून असं निष्पन्न झालं की म्हणजे जो मोबाईल पडला होता तो मग आमचे सायबरचे पीआय पांढरे साहेब आहेत, त्यांनी त्याच्यावरची सर्चिंग केली। आमच्या जवळपास सगळ्याच टीम ऍक्टिव्हेट झाल्या आणि शोध सुरू झाला। तर त्याच्यामध्ये मोबाईलच्या याच्यावरून नाव निष्पन्न झाल्यामुळे तो डावरवाडी येथलचा इसम असल्याचं लक्षात आलं, परंतु ते कळत नव्हतं की त्याचं किडनॅपिंग झालंय की ते किडनॅपर आहेत। आम्हाला अंदाज काहीच लागत नव्हता, माहिती कुठलीच नव्हती, फक्त एका नागरिकाने दिलेल्या माहितीवरून आमचं वर्क सुरू झालेलं होतं। मग आम्ही त्या दिशेने शोधाशोध सुरू केली आणि नंतर मग एक 3-4 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की तो मुलगा मिळालेला आहे, परंतु तेव्हाही पूर्ण माहिती नव्हती, सगळी संदिग्धता होती, त्याच्यामुळे पूर्ण काही देता येत नव्हतं। मग रात्री ज्यावेळेस आम्ही पाचोड पोलीस स्टेशनवरून त्या लोकांना आणलं त्यावेळेस निष्पन्न झालं की इथलचा बंगाली सोनार आहे जलीलुद्दीन, तर त्याच्याकडे तिथलच्या डावरवाडीचं नारायण म्हणून कोण आहे त्याचं प्राथमिक दृष्ट्या असं आलेलं आहे की त्याचे याच्याकडे पैसे होते 8 लाख रुपये सोनं घेण्यासाठी त्याने दिलेले, हा त्याला परत देत नव्हता म्हणून यांनी ते पैसे घेण्याच्या याच्यातून त्याला धाक जखमीतून त्याला किडनॅप केलेलं होतं। त्या वादातून तो किडनॅप झालेला होता। आम्ही ज्याला शोधत होतो तो किडनॅपरच निघाला शेवटी। दुपारपर्यंत आमच्या याच्यात होतं की त्याचा किडनॅप झालाय, परंतु तो किडनॅपर निघाला आणि त्यामध्ये मग आम्ही त्याची फिर्याद घेतली जलालुद्दीनची, त्याच्यावरून गुन्हा दाखल केलाय। ते नारायण सोरमारे, ऋषी सोरमारे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जे 3 जण आहेत ते फरार आहेत, त्यांचा शोध घेऊन अटक करीत आहोत।